मकर राशी 11, 12, 13, 14, 15 आयुष्याला कलाटणी देणारे वळण. नशीब तुम्हाला फसवणार. आयुष्याला कलाटणी देणारे वळण. तुमचं नशीब तुम्हाला धोका देणार. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2026 मधील 11 ते 15 हे 5 दिवस साधे नाहीत. या काळात ग्रहस्थिती विशेषतः शनी, बुध आणि चंद्र यांच्या संयुक्त प्रभावाखाली असून आयुष्यात अचानक बदल, मानसिक ताण आणि नशिबाची परीक्षा यांचा सामना करावा लागू शकतो. ही परिस्थिती थोडी गुंतागुंतीची आहे, कारण काही गोष्टी पूर्वकल्पित नसतात. विश्वास ठेवलेल्या लोकांकडून धोका, कामाच्या ठिकाणी गैरसमज, आर्थिक अडचणी आणि नात्यांमधील तळावरच्या अनेक स्तरांवर येऊ शकतात. ताण हे दिवस केवळ संकट निर्माण करणारे नाहीत, तर उलट ही वेळ तुमच्या धैर्याची, संयमाची आणि शहाणपणाची कसोटी घेणारी आहे. मकर राशीचा हा काळ एक प्रकारचा जीवनातील कलाटणी वळण आहे, जिथे चुकीच्या पावलांमुळे धोका येऊ शकतो, पण योग्य निर्णय, संयम आणि उपायांचा अवलंब केल्यास हा काळ आयुष्याला नवी दिशा देणारा ठरतो. या काळात मनाचे नियंत्रण, निर्णयाची काळजीपूर्वक जाणीव आणि योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता खूप आहे. 1. 11 जानेवारी 2026 लपलेले सत्य, विश्वासघात आणि मानसिक धक्का. हा दिवस मकर राशीसाठी अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक ठरू शकतो. अनेक दिवस, महिने किंवा वर्षापासून जे सत्य तुमच्यापासून लपवलं गेलं होतं ते अचानक समोर येण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला होता त्याच व्यक्तीकडून विश्वासघात झाल्याची जाणीव होऊ शकते. कुटुंबातील एखादी गोष्ट, मालमत्तेशी संबंधित सत्य, नातेसंबंधातील खोटेपणा किंवा कामाच्या ठिकाणी चाललेले राजकारण उघड होऊ शकतं. यामुळे मानसिक धक्का बसणं साहजिक आहे. या दिवशी सर्वात मोठा धोका म्हणजे भावनेच्या भरात घेतलेला निर्णय. राग, दुःख किंवा अपमानाच्या भावनेतून घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. त्यामुळे शांत राहणं, प्रत्येक गोष्ट तपासून पाहणं आणि कोणालाही त्वरित दोष न देणे अत्यंत आवश्यक आहे. 2. 12 जानेवारी 2026 आर्थिक फसवणूक, नुकसान आणि चुकीच्या निर्णयाचा धोका. हा दिवस फक्त मकर राशीच्या आर्थिक स्थैर्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतो. नशीब या दिवशी तुमची साथ देण्याऐवजी तुम्हाला चुकीच्या दिशेने येऊ शकतात. नफा मिळवण्याचा आमिष किंवा कोणावर अतिविश्वास ठेवणं आणि नुकसानकारक ठरू शकतं. कोणालाही पैसे उधार देणे, भागीदारीत गुंतवणूक करणे, कागदपत्रांवर सही करणे किंवा मोठी खरेदी करणे या सर्व गोष्टी शक्यतो टाळाव्यात. एखादी छोटी चूक भविष्यात मोठे कर्ज, वाद किंवा कोर्ट कचेऱ्यापर्यंत प्रकरण येऊ शकते. हा दिवस तुम्हाला शिकवतो की मेहनतीच्या हार्दिक शुभेच्छा, अनुभवावर विश्वास ठेवा, इतरांच्या शब्दांवर नाही. 3. 13 जानेवारी 2026 नात्यांमध्ये ताण, कटु बोलणं आणि दुरावा. या दिवशी मकर राशीच्या व्यक्तिगत नात्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण होऊ शकते. जोडीदाराची गैरसमज, जुन्या वादांचा पुन्हा उद्रेक, मित्रांकडून दुर्लक्ष किंवा कुटुंबातील व्यक्तीकडून कठोर शब्द ऐकावे लागू शकतात. तुम्ही जे बोलाल ते चुकीच्या अर्थाने घेतले जाऊ शकते आणि समोरच्याने शब्द तुम्हाला अधिक दुखावू शकतात. या दिवशी भावनिक अस्थिरता जास्त राहील, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं फार महत्त्वाचं आहे. एखादं नातं तोडण्याचा, कायमचा दूर जाण्याचा किंवा कठोर निर्णय घेण्याचा विचार मनात येऊ शकतो. पण या दिवशी ते निर्णय योग्य नाहीत. आज घेतलेले निर्णय दीर्घकाळ पश्चाताप देऊ शकतात. संयम ठेवला तर पुढील काळात नात्यांची खरी किंमत समजेल. 4. करिअर आणि प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्यांची कठोर परीक्षा. हा दिवस मकर राशीसाठी कामकाजाच्या दृष्टीने सर्वात जड ठरू शकतो. शनीचा प्रभाव या दिवशी विशेष तीव्र राहील, ज्यामुळे तुमच्यावर जबाबदाऱ्याचा मोठा बोजा येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अचानक बदल, वरिष्ठांकडून दबाव, वेळेत काम पूर्ण करण्याची सक्ती किंवा एखाद्या जुन्या चुकीचा हिशोब मागितला जाण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रामाणिकपणावर किंवा क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकतात. एखादा गैरसमज किंवा चुकीची माहिती तुमच्या प्रतिष्ठेला धक्का देऊ शकते. यामुळे मानसिक तणाव वाढेल, आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटू शकतो. इथूनच आयुष्याची नवी दिशा ठरते. चुकीच्या लोकांपासून स्वतःला वेगळं करणं, स्वतःच्या मूल्यांची जाणीव होणं आणि भविष्यात अधिक सावध, शहाणं आणि मजबूत बनण्याची प्रक्रिया सुरू होते. हा दिवस तुमच्या अंतर्गत परिवर्तनाची सुरुवात आहे. मकर राशी 11 ते 15 जानेवारी 2026 साठी उपाय. 1. मानसिक संरक्षण आणि नकारात्मक ऊर्जेपासून बचाव. या 5 दिवसात मन अस्थिर राहण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर शांतपणे डोळे बंद करून 5 मिनिटे खोल श्वासोच्छवास करा. त्यानंतर ओम शन शनेश्वराय नमः हा मंत्र कमीत कमी 108 वेळा जपा. यामुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.
मन स्थिर राहतं आणि चुकीचे निर्णय घेण्यापासून संरक्षण मिळते. 2. आर्थिक नुकसान आणि फसवणूक टाळण्यासाठी उपाय. 11 ते 15 जानेवारी दरम्यान कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि कोणत्याही कागदावर घाईघाईत सही करू नका. शक्य असल्यास गुरुवारी किंवा शनिवारी तुमच्या पाकिटात किंवा तिजोरीत थोडे काळे तीळ ठेवावे. शनिवारी संध्याकाळी गरजू व्यक्तीला काळे तीळ, काळे कपडे किंवा थोडे धान्य दान केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात. नात्यांमध्ये ताण कमी करण्यासाठी उपाय. या काळात बोलण्यामुळे वाद वाढू शकतो, म्हणूनच शक्य तितके मौन पाळणे हिताचे ठरेल. दररोज रात्री झोपण्यापूर्वी मनातल्या मनात ज्याच्याशी वाद आहे त्या व्यक्तीलाच माफ करा आणि स्वतःलाही माफ करा. शुक्रवारी घरात सुगंधी धूप किंवा अगरबत्ती लावून शांत बसणे नात्यांमधील कटुता कमी करण्यासाठी मदत करते. 4. करिअर प्रतिष्ठा सुरक्षित ठेवण्यासाठी उपाय. कामाच्या ठिकाणी कोणत्याही वादात थेट उडी घेऊ नका. शक्य असल्यास महत्त्वाच्या गोष्टी लेखी स्वरूपात ठेवा. शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शांतपणे प्रार्थना करावी. यामुळे शनीची कृपा मिळते, वरिष्ठाचा रोष कमी होतो आणि अडीअडचणीत हळूहळू दूर होतात. 5. अंतर्गत परिवर्तन आणि नवी दिशा मिळवण्यासाठी उपाय. 15 जानेवारीला शक्य असल्यास एकांतात थोडा वेळ घालवा. मोबाईल, सोशल मीडिया यापासून दूर राहा. त्या दिवशी पांढरे किंवा फिक्कट रंगाचे कपडे घाला. मानसिक शांती मिळते. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारा की मी खरंच योग्य लोकांवर आणि योग्य मार्गावर विश्वास ठेवतो आहे का? हा आत्मपरीक्षणाचा उपाय तुमच्या आयुष्यात योग्य दिशा देईल. शेवटचा महत्त्वाचा सल्ला आहे, हा काळ टाळता येणार नाही, पण योग्य उपायांनी त्याची तीव्रता नक्की कमी करता येते. शांतपण, संयम आणि श्रद्धा हेच मकर राशीचं खऱ्या अर्थाने संरक्षण आहे. हा काळ संपल्यानंतर तुमचं मन अधिक मजबूत, स्पष्ट आणि भविष्याकडे जाण्यास तयार असेल. 11 ते 15 जानेवारी 2026 हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी नशिबाची, बुद्धीची आणि धैर्याची परीक्षा घेणार आहे. या 5 दिवसात काही क्षण तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक वाटतात. काही निर्णय, नाती, कामकाज आणि आर्थिक बाबतीत धोका संभवतो, पण हा काळ फक्त अडचणी निर्माण करण्यासाठी नाही, तर आत्मपरीक्षण आणि अंतर्मुख होण्याची सुवर्ण संधी आहे. संयम, धैर्य, शहाणपण आणि योग्य उपाय वापरून तुम्ही या काळातून केवळ संरक्षण मिळत नाही, तर आयुष्याची दिशा सुधारता येते. या काळानंतर तुमच्या आयुष्यात स्थैर्य वाढेल, नात्यांमध्ये खरी किंमत जाणवेल, आर्थिक निर्णय अधिक सुरक्षित होतील आणि मानसिक शांती मिळेल. म्हणूनच हा काळ भीतीचा नव्हे, तर शिक्षणात प्रगल्भतेचा आणि नवी सुरुवात करण्याचा काळ आहे. तुमचं धैर्य आणि संयम याचे खरे मूल्य या 5 दिवसात समोर येईल. जे मकर राशीचे लोक योग्य उपाय, मनाची शांती आणि योग्य निर्णय घेतील, त्यांच्यासाठी पुढील काळात यश, समृद्धी आणि आत्मविश्वास निश्चित आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.